पिलूचा हॅपी बर्थडे आहे ना आज. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू ऋषांक. थँक्यू. उठा उठा. नाही अजून 1 तास. 1 तास नाही बाळा, शाळा आहे ना आता. उठा. नाही 1 तास आहे अजून आवरायला. हॅपी बर्थडे ऋषांक. धर तुला. आधी सुख समृद्धीचं, गुढी गोविंदाचं पुढचं आयुष्य तुझं सुखी बाबा. शाळेतल्या मुलांना चॉकलेट द्या माझ्यातर्फे आज. आल्यावर शिव अभ्यासात शाळेत आल्यावर करायचा मोठा बर्थडे. आता काय, आता कळसुबाईला जाऊन आलो, आता काय डोंगरावर जायचं नाही राहिलंय. खुश लेकर. पप्पाचा पण करत पप्पा. हा जायचं शाळेत आता. झोप. ऋषांकचा बड्डे असल्यामुळं ज्योतिषाम चाललेले आहेत गावामध्ये. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि ऋषांकला थोडं सरप्राईज द्यायचं होतं. तर त्यामुळं आता थोडीशी खरेदी होती. आणि आल्यानंतर इथं ऐश्वर्याबरोबर बोलता बोलता ज्योतीने मस्त असा कणकीचा दिवा मुटकुळे करून घेतले पहा. आणि आता आपण करणार आहोत ऋषांकचा बड्डे. तर त्यासाठी आता मामा मावश्या आलेले आहेत. तर सर्व छोटे छोटे मामा मावशाचं आम्ही बोलवलं होतं बड्डेला. आणि थोडंसं डेकोरेशन पण करायचं होतं. आणि ऋषांक, श्याम, ऋग्वेद तर हे गेले होते फुलं आणायला. आणि गावात हे ना मोठा केक करायला टाकला होता, तर तो केक पण घ्यायचा होता. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे 17 जून 2026 आणि आज आमच्या ऋषांकचा आहे ना बर्थडे आहे बरं का. तर आज सकाळपासूनच म्हणजे हवेत आहे ऋषांक, आहे का नाही. आणि आम्ही पण हवेतच आहे. तर आज आहे ना काय बरंच म्हणजे त्याला आहे ना सरप्राईज गिफ्ट द्यायचे होते. पण काय झालं, तो शाळेतून आला, गाडीतून उतरला, त्याला वाटलं आता घरामध्ये सरप्राईज असेल माझ्यासाठी. पण आमच्या आहे ना जे सरप्राईज करायचं होतं ना आम्हाला तेच आलं नाही. म्हणजे फुलं नाही आले किंवा असं. मग आम्ही थोडं स्थगित केलं, म्हटलं नंतर करू. मग आता आहे ना तो गेलेला आहे केक आणायला आणि आम्ही पण त्याच्यासाठी एक सरप्राईज केक आणून ठेवलाय घरी. तर मग आम्हाला आहे ना ज्यावेळेस ऋषांक झाला ना त्यावेळेस आठवण आली पहा. म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. तर मग ऋषांक झाला ना त्यावेळेस आम्हाला काय वाटत होतं मुलगी होईल. पण ऋषांकने आम्हाला नाराज केलं. थोडंसं नाराज झालं बरं का आम्ही त्या दिवशी. पण नंतर जेव्हा ऋषांकला पाहिलं ना त्यावेळेस आनंद झाला. आणि आमचा ऋषांक आहे ना खूप म्हणजे असा काय म्हणते टॅलेंटेड आहे. टॅलेंटेड सगळे गुण आहेत, खूप टॅलेंटेड. आणि तुम्ही आता समजा आमचे ट्रेकचे जर व्हिडिओ पाहिले असतील ना, कळसुबाई ट्रेकला आम्ही गेलो होतो आता. तर आम्ही ना म्हणजे त्याचं काय असतं, माझा बर्थडे आहे ना डोंगरावर करायचा. तर माझा बर्थडे डोंगरावर करायचा असं त्याचं आहे ना हे असतं. पण मग काय झालं, ह्या वेळेस आम्ही लवकरच कळसुबाईला जाऊन आलो. कारण आहे ना शाळा उघडणार होते त्याच्यामुळं. आणि आता बर्थडे आहे त्याचा आज. आणि मागचा बर्थडे आम्ही ना पहा, तुम्ही मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर हरिश्चंद्रगडला गेलो होतो आम्ही, तेव्हा त्याचा बर्थडे तिथं केला होता 17 जूनला. आणि आता आम्ही ऋषांकला आहे ना मस्त असं ना आपण आहे ना सरप्राईज देऊ का. तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा ऋषांकचा बर्थडे कसं होतोय. तर तो आलाय आता. तर त्याचा आहे ना केक राहिला होता. एक केक इथं केला होता अर्धा किलोचा, पण 1-1.5 किलोचा केक आम्ही गावामध्ये करायला टाकला होता. तर त्याला आवडतो तसा. आणि आता आपण डेकोरेशन करून घेऊया मस्त असं. तर सध्याच्या युगामध्ये ना AI युग आलेला आहे आता आणि दुनिया खूप फास्ट झालेली आहे. रोज आपल्याला यूट्यूबवर म्हणा किंवा इंस्टावर म्हणा रोज नवीन नवीन रील्स पाहायला मिळतात. आणि प्रत्येकाला वाटतं मी पण असंच करावं, माझा पण बड्डे असाच व्हावा, तर असंच सेलिब्रेशन व्हावं. तर त्यामुळं म्हटलं चला मुलांच्या मनासारखं थोडं करूया. तर त्यामुळं आता आम्ही पण आहे ना रील्स काढण्यासाठी तर थोडंसं मुलींचं चाललेलं होतं डेकोरेशन. तर त्याच्या सगळ्या मावश्या आहे बरं का, मावश्या आलेल्या होत्या. तर मी पण फुलं देत होते निवडून झेंडूचे आणि इथं ज्योती करत होती डेकोरेशन. तर थोडंसं केलं पहा, छान वाटतं.
मामांनी आणि श्यामनी ना इथं वर भिंतीला डेकोरेशन केलं, थोडंसं हॅपी बर्थडेचं पण लावून घेतलं नाव. तर मामा मावशा खूप असल्यामुळं काय आम्हाला टेन्शन नाही आहे. तर कोणतंही आपण काम काढलं ना तर सगळे आमचे गोळा होत असतात. मामा मावशा, रामाची कशी वानरसेना आहे तशीच आमच्या या श्यामची ही वानरसेना आहे. पहा, कोणत्याही युद्धामध्ये ना अजिबात कमी पडत नाही. पहा आता इथं डेकोरेशन झालंय, मस्त असे गिफ्ट आमच्या ऋषांगला भेटलेले आहेत, छान छान. तर याचा रील्स आहे ना नक्की जाऊन पहा बरं का, मी टाकणार आहे यूट्यूब शॉर्टमध्ये, तर नक्की जाऊन पहा. खूप सुंदर असं एडिटिंग केलेलं आहे पहा. आणि त्यानंतर पण खूप सुंदर रील झालेला आहे. तर आमचे काका पण आले होते आणि सगळ्यांना आहे ना ही गोष्ट पाहावा वाटती. तर ते पण येऊन बसलेले होते ऋषांचा बड्डे करण्यासाठी. तर सगळेच आलेले होते, मामा मावश्या. एडिट होणार आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. तू हात जरा स्माईल ठेव. तिकडे बाबा मामाकडे सावकाश सावकाश. छोटू खाली नको बघू तू. छोटू काढ आणि ती लावून लिदी लावून हा, ती. आणि आता चष्मा खाली घे थोडा आणि फुक फुक तिथं फुक. वा व्यवस्थित झाला ना? तू पण ताईट बस. इकडे बघ. डोळे बी फॅन लावा बरं. ताईट बस. बघू ताईट. मानवर कर. हा बघू ते किती टाईट झालंय. मोठे नाही. इकडे बघ ऋग्वेद. एवढं साथ दिलेत ना. आता इकडे बघ. मिस झालं होतं ना मावशीचं गिफ्ट. अरे पेन काय तिकडे गेले वार. काय पाहिजे ते. अगोदर आहे ना मस्त असे 2 रील्स काढून घेतले आणि मग नंतर सर्वांनी आहे ना फोटो सेशन केलं आणि मग नंतर ओवाळलं. पहा, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे ना औक्षण करण्याला खूप महत्त्व आहे. तर केक किंवा कॅन्डल फुकणे हे वेगळी गोष्ट आहे, पण औक्षण करणे आणि ओवाळणे ही खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि लेकरांना आशीर्वाद देणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हॅपी बर्थडे टू यू, बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू श्याम, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चांगले आरोग्य मिळो तुला. किती वेळचं बघतोय केक इकडं, बघून बघून भूक लागली नाही. त्याला आवडतं केक. तर आमच्या रेणुका शॉपीमध्येही घरगुती असा केक मिळतो, त्यामुळे 2 किलो केक घेतला होता आणि केक आणि आईस्क्रीम मागवल्या होत्या. तर सर्वांनी तोच नाश्ता पोटभर केला आणि सर्वांनी पहा मनसोक्त असा आनंद घेतला ऋषांच्या बड्डेचा. तर आज खूप सुंदर असा बड्डे ऋषांचा झालं. पहा, आता आहे ना त्याचं चाललेलं आहे गिफ्ट ओपनिंग. काय काय गिफ्ट आले तर पाहू आता त्याला काय काय गिफ्ट घेतलेले आहेत. वाव, काय ते कलर आहे ना. काय काय गिफ्ट आहेत. गॉड काय आहे? 70 Pro लहान आहे किती. हां, कंपास, बेल, ते काय चप्पल. पप्पा उलट पण आहे ना. ओ कफ. वाह, मस्त. मग आवडली का तुला गिफ्ट. हो. हे इथं गाडीची
ते का ते कलर येतोय ते अरे वा. चमचा का आला हा त्याच्यावर काढून ते बादली सोडायचं पण वॉटर कलर. तर चला तर मैत्रिणींनो, रुसांगचा छोटासा बड्डे आम्ही घरच्या घरीच केला आणि मुलांनाही खूप आनंद वाटतो पहा असं सेलिब्रेशन केल्यावर घरच्या घरी. आणि व्हिडिओमध्ये पण त्यांचे बड्डे ना सेव्ह राहतात, तर त्यामुळे आम्ही करत असतो. तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या रुशांगला आहे ना छान छान आशीर्वाद द्या कमेंटमध्ये. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.